गावामध्ये जांभूळ आणि करवंद खाण्याची मजा खूप वेगळी आहे. तुझा मोर ओरडतो की काय? नाही. काय ओरडतोय ते? काहीतरी आहे. आवाज येतो का तुम्हाला? बघूया या. कसला तरी वेगळा आवाज येतो गाईज, लवकर या. पक्षीचा आहे कसला तरी. पक्षीचा आहे. मोराचं वाटतंय. मोर नाही. दुसराच कसला तरी आहे. फ्रेंड्स तुम्हाला आवाज येतो का? कुछ तो है उधर. येतो ना आवाज? दिसत नाही पण आवाज येतो. मला असं अरे ते बघा दिसला. माकड आहे वरती तो बघा शेंड्यावर. अरे हा माकडाच दिसतो का? झूम करून बघा. माकड हा बघा इकडे बघा. हा बघा फ्रेंड्स तो माकड बघा. हा बघा इथे दिसला. भरपूर माकडांचा मिस्ट्री सॉल्व बोला इकडे. आणि असं आभाळ पण गुडगुड गरजतंय असं वाटतं की पाऊस येणार आहे. चला आपण जाऊया. ते इकडून इथून यायचं. अडगाईची जागा आहे. हे काय हो? हे झाड कसलं? हे ना ते काय बोलतात त्याला. ह्याच हे ना खोकल्यासाठी. हा तसंच ते थोडं वेगळं आहे पण हे पण ना आपल्या खोकल्यासाठी हे आहे. ह्याला काय बोलतात आठवत नाही. ह्याचं नाव सांगा. काटे भरपूर आहेत. हात नाही लाव त्याला. काटे भरपूर आहेत. कॅक्टस आहे ना. कॅक्टस. हात बघा कसे झाले. कुछ काम भी नहीं किया भाई. हात देखो. चलो. हे ना आपल्या खोकल्यासाठी वापरतात त्याचा. ह्याच्या आतला जे असतं ना चीक. गावात राहतो पण प्लास्टिकचा कचरा बघा. ते काय पण फंक्शन झालं आणि त्या आई तिकडे काजूच्या बिया भाजतात. जायचं का बघायला काजूच्या बिया? चला. बघायला कशा भाजतात. थोडं लांबच राहा. त्याचं चीक उडतो फाटकर. तेच पण उडतं. काजू पण उडतं. बघा आई काजूच्या बिया भाजतात. अशा पद्धतीने भाजल्या जातात काजूच्या बिया. तेव्हा त्याच्या आतमध्ये तिथे काजूच्या बिया आहेत. आईला किती जुना एक्सपिरियन्स. आपण लांबच उभे राहिलोय कारण त्याचा चीक उडतो फाट करून. आणि एकदा का चीक उडाला ना की खूप झोमतो. बेकार झोमतो. जळजळ करत. काजू भाजायचं नाही. हे बघा आईने इकडे भाजून ठेवलेत. चालू दे. अशा पद्धतीने काजूच्या बिया भाजल्या जातात. ज्यांच्याकडे जास्त स्पेस असेल ना. हे बघा आईने ते उलट केलेलं आहे. आता माती टाकणार ना. आई याचं चीक उडत असेल ना. आता झालं पण बिया गरम आहेत ना. आणायला काय होतं? फाटी गावी मस्त फाटी बांधून ठेवलेले आहेत बघा. पावसाची सोय केलेली. चला दुर्वा कमी आहे. चला म्हटले कसे काजू भाजतात. अशी मेहनत असते. हा आमचा टावर. इथे बाजूलाच आमचा वाडा होता पण वाड्याचं आम्ही काय काम केलेलं नाहीये. पण खूप चांगलं आहे. इथे आपल्या टावरचं काम म्हणजे टावर बांधलेलं पण टावर अजून बनवलेलं नाही. इथे काही सुखसुविधा नाही. म्हणजे चालूच केलेलं नाही. लवकरच चालू झाला तर मालूक गावातल्यांना नेटवर्क फुल. असे छोटे मोठे सबस्क्राईब भेटले तर मजा आहे ना. ह्याचं काम असे वर्ल्ड ऑफ कौशलसाठी सबस्क्राईब भेटलेले आहेत जे की आपलं चॅनल बघतात. तुमचं छान प्रेक्षकांनी आम्हाला प्रेम भेटले.
आपल्या वर्ल्ड ऑफ कौस्तुभला नक्की विसरू नका. आवर्जून समोरचे विचारतायत म्हणजे त्यांना पण आपले ब्लॉग आवडतात. मालुकगावचे जेवढे पण ग्रामस्थ असतील ना तर त्यांना हीच रिक्वेस्ट आहे की आमचं हे टॉवर लवकरात लवकर चालू करा. आम्हाला असं रेंजसाठी फिरावं लागत नाही, नाही तर आमच्या शिवेवर जावं लागतं रेंजसाठी. बघा इकडे पण बिया वाचते. इकडून हा बघा. नाही, रायगड जिल्ह्याचा. शाळेची हजेरी आमच्या मुंबईला कॅटलॉग मध्ये असते. इकडे दोन तिकडे तिकडे तीन. अख्ख्या गावात सोलर पॅनल बसवले. प्रत्येकाच्या घरी 2-2-3-3 ट्यूबलाईट लावले सोलरच्या. लाईट गेली ना सध्या इकडे विद्यार्थी नाही ना त्याच्यामुळे बंद झाले. ड्रॉइंग खूप छान करत ना. तर तुम्हाला मालुकगावची ही छोटी शाळा कशी वाटली ती पण नक्की कमेंट करून कळवा. खास करून मालुकगावच्या विद्यार्थ्यांनी, जे पण कोणी आपला ब्लॉग बघत असतील त्यांनी, जे या गावातले रहिवासी आहेत त्यांनी. आम्हाला होते तेवढा मी शूट करून दाखवलंय. चला आज ब्लॉग करायचं तर पूर्ण असं आमचा म्हणजे आमचा कन्सेप्ट होता काजू, जांभूळ, करवंद, आंबे हा कन्सेप्ट होता. याच्यावर आपला ब्लॉग होता. पण आम्ही येता येता आम्हाला तुम्हाला शाळा पण दाखवली, मालुकगावची शाळा, जी पण मी आता अशी जवळून पाहिले. इथे पाण्याची सोय आहे ना.
हा शाळेच्या मागच्या साईडलाच आम्हाला असं वाटलं की पेरू वगैरे मिळतील, तर आम्हाला एक महत्वाची गोष्ट दिसली ती म्हणजे बघायला राजू हर्षभाऊ, इथे पोपटाचं घरटं आहे. दिसतंय तुम्हाला फ्रेंड? आताच हे बघा, इथे आता जस्ट पोपट उडाला. आम्ही घाबरलो, आम्हाला वाटलं की काहीतरी पाखरू असं जवळून गेलं आतरवाच्या बाजूने, पण आम्ही त्याचा शोध घेतला की इकडे पोपटाचं घरटं आहे है ना. किती खाली बांधली. आणि किती खाली बांधलंय, त्यात अंडा वगैरे असेल, पोपट आपल्याला चावेल नाही तर. झूम करून दाखवतात हर्षभाऊ तुम्हाला. वहिनी अंडी आहेत. अंडी आहेत का? दिसली का अंडी? त्यात पोपटाची अंडी आहेत बघा. तुम्हाला हर्षभाऊनी झूम करून दाखवलं, त्याच्यामध्ये पोपटाची अंडी आहेत. आपण जर त्याला आपल्याला त्याच्यामध्ये जर का आपण उलाढाल केली ना तर पोपट आपल्याला तोच मारेल. त्याच्यामुळे आपण निघू, त्यांना काही डिस्टर्ब करायचं नाहीये. चल मारेल ती नाही तर जितकं मेन्शन करता येईल, जितकं तुम्हाला दाखवता येईल तितकं दाखवण्याचा प्रयत्न केलाय. ह्यांच्यामध्ये कसं असतं, ह्यांच्या अंड्यांना आपण जर हात लावला ना, हा, हे लोक स्वतःहून ते अंडे फोडून टाकतात. हा. हम्म. पण आपण हात तर लावलेला नाहीये ना. हम्म. त्यांच्या अंड्यांना पण काही इजा केलेली नाहीये. नाहीतर तुम्ही म्हणाल जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही शूट केलं पोपटाच्या अंड्यांना. हे बघा, ती मावशी इथे राहते. इथे हा हा, या घरात. हे बघा, पाण्याचा टाइम झालाय, लोक पाणी भरतायत. आता आमच्या पण पाण्याची वेळ आहे. मावशी इथे राहतात. जेव्हा मगाशी मावशींच्या पण बकऱ्यावरल्या तर मावशींचं घर इथे आहे. असं छान कौलारू घर आहे. आपलं पण पहिलं कौलारूच घर होतं. इकडून चला. दुकान आहे ना. खाऊ चला आता घरी. जितकं फ्रेंड्स तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तितकं दाखवलंय. तुम्हाला पण बघायला मजा आली असेल तर पुन्हा सांगते, वर्ल्ड ऑफ कौस्तुभला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर आपण हा ब्लॉग इथे स्किप करूया. सो स्टॉप.